नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फॅक्टरीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज 12 जुलै 2026 आणि आज 2025 चा गट क चा मेन्सचा पेपर झालेला आहे आणि या पेपरमध्ये आपण मराठी या विषयाचं संपूर्णपणे विश्लेषण बघणार आहोत. आता या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं, प्रश्नांची लेवल कशी होती, काही प्रश्न पीवायक्यू कॉपी पेस्ट होते का, प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला किती वेळ लागला पाहिजे होता, या सर्वांचं प्रॉपर विश्लेषण आणि विथ आन्सर की आपण याच्यामध्ये काय करणार आहे, डिस्कशन करणार आहोत. जो 12 जुलै 2026 ला जो पेपर झालेला आहे त्याचा आपण ए सेट बघणार आहे आणि ह्या ए सेट मध्ये प्रश्नांची कसे स्वरूप होतं, प्रश्नांची लेवल काय होती, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. आता हा जो पेपर झाला आज जो पेपर झालेला आहे आपला हा गट क मुख्य परीक्षेचा, आता तसं बघायला गेलं तर पेपर हा ऍक्च्युअल मध्ये 90% पीवायक्यू बेस होता. 90% डायरेक्टली पीवायक्यू बेस होतात आणि उरलेले जे काही 10% त्याच्यामध्ये जे काही आपण पॅसेज मध्ये गृहीत धरू शकतोय. ओके, ज्यांचे प्रिव्हियस इयरचे जेवढे पण क्वेश्चन व ज्यांची पण काही कमांड आहे प्रॉपरली, त्यांच्यासाठी हा पेपर एकदम बेस्ट होता. ओके, मग आता आपण प्रत्येक प्रश्न व्यवस्थित पद्धतीने डिकोड करून घेऊ. चला लक्ष द्या. आता पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न काय विचारला गेलेला आहे परीक्षेला, की पहिलाच प्रश्न आपण जर बघितला की बाणावर प्रश्न विचारलेला होता. ओके, की पुढीलपैकी कोणता शब्द शर या शब्दाचा समानार्थी नाही. आता इथं शर जर बघितलं गेलं तर बाण. ओके, इथं जर बघितलं गेलं आपण शर हा जो शब्द आहे, ओके, बाण, ओके, तीर आणि सायक हे सगळे बाण या शब्दाचे काय आहे, समानार्थी आहे. आता कोणता शब्द याचा समानार्थी नाहीये, तर थकवा. याचं एक एक या प्रश्नाचं उत्तर काय होतं, 4 होतं. नेक्स्ट, भयभीत या शब्दाला खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्द ओळखायला लावलेला होता. आता भयभीत म्हणजे काय, जो घाबरलेला आहे, काय आहे, घाबरलेला. आणि जो घाबरलेला नसतो त्याला आपण काय म्हणतो, निर्भय म्हणतो. काय म्हणतो, निर्भय. याचं जे उत्तर आहे हे काय आहे, ड बरोबर. आता ऑप्शन मध्ये दोनचं ड बरोबर कुठे दिसतंय, तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिसतंय. येस. मग आता पुढचा आहे प्रश्न क्रमांक आपण 3 बघू. 3 मध्ये काय विचारलेला आहे प्रश्न, तर बलवत्तर या शब्दाला खालील पर्यायातून समानार्थी शब्द ओळखायला लावलाय. बलवत्तर आपण बघा कधी कधी म्हणतो बघा, अरे त्याचं नशीब बलवत्तर होता म्हणून तो वाचला, असं कधीतरी आपण बोलून जातो. बलवत्तर म्हणजे काय, समर्थ. काय उत्तर आहे त्याचं, समर्थ. उत्तर क्रमांक 3. 3चं उत्तर काय आहे, 3. येस. नेक्स्ट, आता 4 नंबर आहे, गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल होय. ओके, या वाक्यातील शब्दशक्ती ओळखायला लावलेली आहे. शब्दशक्तीवर हा प्रश्न आलेला आहे. आता शब्दशक्तीचे जर आपण प्रकार बघितले तर एकूण 3 प्रकार पडतात, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. ओके, ज्याच्यामध्ये सरळ सरळ विधान केलेलं असतं ती असते अभिधा शब्दशक्ती, आणि ज्याच्यामध्ये मूळ शब्दाला बाधा ज्यावेळेस येत असते त्यावेळेस आपण दुसरा अर्थ घेतो ती असते लक्षणा. याच्यामध्ये जे आहे, गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल होय, याचं उत्तर आहे बी. इथे आपल्याला बी शोधायला लागेल कुठे दिसतोय, तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला बी दिसतो आहे. याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न जर आपण नीट बघितला तर पुढील प्रश्न जो विचारला गेला तो वाक्यप्रचारावर विचारलेला आहे. ओके, तर काय दिलेलं आहे, खाली दिलेल्या वाक्यात योग्य वाक्यप्रचाराचा वापर करा, असा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न काय बघा, पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने टिंब पसंत केले. आता जर तिचं जर पोट बिघडलेलं आहे, ती 100% उपाशी राहणार आहे. आता उपाशी राहणे याच्यासाठी आपल्याला वाक्यप्रचार शोधावा लागेल. तर उपाशी राहणे याचा अर्थ आहे तर थंड फराळ करणे. 5चं उत्तर किती आहे, 2 आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. ओके, पुढचं आहे म्हण विचारली गेलेली परीक्षेला, पुढील म्हण पूर्ण करा. ओके, येत्याच्या 4 वाटा आणि जात्याच्या किती वाटा असतात, तर जात्याच्या 12 वाटा असतात. 6चं उत्तर किती आहे, 3 आहे. ओके, मी मागील आपण स्ट्रॅटेजी लेक्चर मध्ये मी सांगितलेलं होतं की म्हणचे 4 पॅटर्न असतात. एक तर अर्थ विचारला जातो, रिकाम्या जागा असतात, किंवा एखाद्या म्हणची समानार्थी म्हण विचारली जाते किंवा विरुद्धार्थी म्हण विचारली जाते. इथे रिकाम्या जागांमध्ये म्हण आलेली होती. चला पुढचा प्रश्न बघू. काय आता पुढचा प्रश्न आलेला, आता हा जो प्रश्न होता 7 नंबरचा प्रश्न, म्हणी व म्हणीचे अर्थ यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या होत्या. ओके, मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर बघा. 18 विश्व दारिद्र्य असणे म्हणजे काय बरं, अतिशय गरिबी असणे. अतिशय काय असणे, गरिबी असणे. ओके, आता याच्यातले कुठले तरी 2 तुम्हाला माहिती असायला पाहिजे, जी एलिमिनेशन टेक्निकने आपण सॉल्व्ह करू शकतोय. ओके, आता उचलली जीभ लावली टाळ्याला, काही मनाला वाटेल तसं बोलणं. ओके, कचं उत्तर काय यायला पाहिजे, 4 आलं पाहिजे. मग आता कचं इथे 4 दिसतंय का, नाही दिसत आहे, इथे नाही दिसत आहे. मग कचं 4 कुठे दिसतंय, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. आपल्याला 7चं उत्तर मिळालंय. 7चं उत्तर आहे 2. नेक्स्ट, पुढचा बघा. पुढचा प्रश्न काय आहे, आता पुढचा प्रश्न जर बघितला थोडासा लेंदी होता, वेळ खाऊ होता, पण सोपा होता प्रश्न. प्रश्न काय होता, की कार्यालयात जाण्याच्या गडबडीत असलेल्या वडिलांनी आईची सही घे सांगताच अमोलने कमी गुण मिळालेले प्रगती पुस्तक देऊन पटकन सटकला.
पटकन काय झाला, सटकला. मग याचाच ह्या वाक्य म्हणजे जी आपल्याला स्टोरी मिळाली, या स्टोरीला बाप से बेटा सवाई म्हणजे ए हे उत्तर मिळत आहे, म्हणजे उत्तर क्रमांक 1 मिळत आहे. ओके, 8चं उत्तर आपल्याला मिळालं. पुढीलचं बघू आता. आता पुढे पण म्हणीवरच प्रश्न आलेला होता, तोही प्रश्न आपण सॉल्व्ह करू. म्हणूनच विचारलेला प्रश्न आहे की उडत्या पाखराची पिसे मोजणे या म्हणीचा योग्य अर्थ शोधायला लावलेला आहे. ओके, मग आता उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजे काय? अगदी सहजपणे दूरवरच्या गोष्टीचं काय करणे, परीक्षण करणे, असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. यस, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. 9चं उत्तर काय आहे? 4 आहे. ओके, आता पुढे पण बघा, म्हणींवर लगातार 3 प्रश्न येऊन दिसत आहे आपल्याला. तर खाली दिलेल्या वाक्यातून, आता हे ऍक्च्युअली जर बघायला गेलं ना, हे सोपे होते, खूप सोपं होतं. पण काय होतं, जरा वेळ खाऊ होतं. ओके, मग त्यामुळे मी तुम्हाला पहिले बोललो की पेपर सोपा होता. ओके, पण एलिमिनेशन टेक्निकनी किंवा आपल्या म्हणजे सारखे सारखं ज्याची पीवायक्यू वर प्रॉपरली कमांड आहे, त्यांना हा पेपर एकदम 100% सोपा गेलेला असेल. ठीक आहे, खाली दिलेल्या वाक्यातून योग्य म्हणीचा वापर केलेले वाक्य ओळखा. आता हे सगळं मी वाचत नाही, पण मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो नेमकं काय. अमयने सर्व पुस्तके कमीत कमी किमतीत देण्याचे आश्वासन दिले, पण लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं. म्हणजे 10चं उत्तर काय आहे? 1 आहे. 10चं उत्तर किती आहे? 1 आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे जाऊ बघा. आता पुढील प्रश्न काय आहे? आता हा जो प्रश्न आहे, हा मूल ध्वनी या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. श्रीराम काय आहे? श्रीराम. आता या शब्दाची जर फोड करायला गेलो ना, पण आता मी पहिले फोड सांगतो, मग नंतर मी प्रोसेस करू. आता श्री हा जो शब्द आहे, हा तयार झालेला आहे श अधिक र अधिक ई, वेलांटी दुसरी दिसते आपल्याला ई. आता इथे श र ह्या 3 मध्येच हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जातोय. श र ई इथे नाहीये. ओके, इथे आहे. ओके, इथे नाहीये. इथे दुसरी वेलांटी, इथं पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पाहिजे होती. उत्तर क्रमांक 3. 11चं उत्तर किती आहे? 3. हे मूलध्वनी हा टॉपिक वरचा हा काय होता? प्रश्न होता. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा काय प्रश्न आहे? ओके, पररूप संधीचे उदाहरण टिंबटिंब हे आहे. पररूप संधीवर विचारलेला प्रश्न आहे. ओके, मराठीचे विशेष संधीचे 2 प्रकार पडतात. ओके, मराठीतील विशेष संधी, एक पूर्वरूप स्वर संधी आणि एक पररूप स्वर संधी. जर इथे आपण बघायला गेलो क्लिअर कट मध्ये, ओके, दोन्ही ठिकाणी काय येतात? स्वर येतात. ओके, या संधीमध्ये स्वर अधिक स्वर. ओके, पॅटर्न असा असतो, बरोबर. आता होतं काय नेमकं, करायचं काय नेमकं, इथे मी तुम्हाला क्लॅरिटी देऊन देतो फक्त. ओके, जर पहिला स्वर हा जर तसाच राहतोय आणि दुसरा स्वर लोप पावतोय, पहिला स्वर तसाच राहतोय आणि दुसरा स्वर लोप पावतोय, किंवा पहिला स्वर लोप पावतोय आणि दुसरा स्वर तसाच राहतोय, यावरून या संधीचे प्रकार पडतात. आता पहिली जी संधी आहे, ओके, पहिली जो संधीचा प्रकार आहे, हा आहे पूर्वरूप. हा काय आहे? पूर्वरूप. आणि दुसरा जो आहे तो आहे पररूप. काय आहे? पररूप. यस, मग आता आपण याच्यावरून उदाहरण घेऊन घेऊ. कोणते? घर अधिक ऊन. याच्यामध्ये पहिला आहे अ, ओके, घर मध्ये, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे उ. ओके, उ घेतलेला आहे. ओके, आणि हा कट केलेला, अ कट केलेला आहे, म्हणजे याला कोणतं मॅच होत आहे? तर हे पररूप मॅच होत आहे, म्हणजे उत्तर क्रमांक 1 आहे. पररूप संधीचे योग्य उदाहरण कोणते आहे? 1 आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आता. पुढचा सोपा प्रश्न होता, पण एक लक्षात ठेवायचं, अनुसूया हा जो शब्द असतो, मी शुद्ध शब्दाला बाबतीत बोलतोय, त्याच्यामध्ये स ला उकार हा नेहमी दुसराच असतो. ओके, इथे जर बघितलं, आणि आशीर्वादला वेलांटी ही कितवी असती? दुसरी असती, म्हणजे याचं उत्तर क्रमांक किती आहे? 2 आहे. म्हणजे शुद्ध लेखन नियमानुसार जो योग्य जो गट आहे तो कोणता आहे? आध्यात्मिक, अनुसूया आणि आशीर्वाद. ओके, प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. ओके, नेक्स्ट पुढे जाऊ. चला पुढचा प्रश्न बघू काय आहे. आता पुढचा जर बघितला तर विराम चिन्ह या टॉपिकवर प्रश्न आलेला दिसतो आपल्याला, की खालील वाक्यातून योग्य विराम चिन्ह असलेले वाक्य ओळखा. ओके, इथे बघा, गड आला पण सिंह गेला. ओके, न्यूनत्व बोधक उभयनव्वी अव्यय, त्याच्या न्यूनत्व बोधक उभयनव्वी अव्ययापूर्वी नेहमी अर्धविराम येतं. हे सेंटेन्स बरोबर आहे. तू केव्हा अर्ज करणार आहे? क्वेश्चन मार्क आहे, प्रश्न केलेला आहे, हे पण बरोबर आहे. ती म्हणाली, ओके, संबोधन केलेलं आहे, स्वल्पविराम देतोय आपण. ओके, हे पण बरोबर आहे. ओके, सुरेश गावाला गेला, फुल स्टॉप पाहिजे होता, हे नाहीये, हे चुकीचं आहे. ए बी सी हे काय आहे? त्याचं उत्तर बरोबर आहे, म्हणजे उत्तर क्रमांक किती आहे? 3 आहे. सॉल्व आहे. ओके, पुढील प्रश्नांचं बघू आपण. बघा, आता पुढचा जो प्रश्न होता, हा उभयनव्वी अव्ययांचे प्रमुख कार्य याच्यावर होता, की उभयनव्वी अव्यय नेमकं कार्य करतं काय? तर उभयनव्वी अव्ययचं कार्य फक्त 2च आहे, 2 शब्द जोडणं आणि 2 वाक्य जोडणं. ओके, म्हणजे आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. हे जे 2 वाक्य, म्हणजे याच्या एका एका याच्यामध्ये वाक्य जोडलेले आणि एका याच्यामध्ये शब्द जोडलेले, म्हणजे इथं सरळ सरळ उत्तर मिळत आहे, 2 शब्द किंवा वाक्य यांना जोडणे. सॉल्व आहे. पुढचा प्रश्न बघा, जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिलं, हे वाक्य काय? ओके, आता मिश्र वाक्य असायला पाहिजे असतं, तर मग त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे होतं? एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य पाहिजे होतं, त्यामुळे हे उडालं. ओके, दोन्ही प्रधान वाक्य पाहिजे होतं, त्यामुळे हे पण उडालं. ओके, जर तर दिसत नाहीये, मग त्यामुळे हे पण नाहीये, मग उत्तर क्रमांक 3 आहे.
केवल वाक्याचं उदाहरण आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? ओके, आता खालील वाक्याचे केवळ वाक्य तयार करा. आता इथे जर आपण बघितलं, तो झाडावर चढला, त्याचा पाय घसरला, तो पडला. हे तिन्ही केवळ वाक्य, या तिन्ही केवळ वाक्यातून आपल्याला एक केवळ वाक्य तयार करायचं आहे. मग सरळ सरळ उत्तर मिळतं, झाडावर चढत असताना पाय घसरून तो पडला. 17चं उत्तर किती आहे? 1 आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू बघा. पुढचा प्रश्न काय आहे? ओके, खाली दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. हा ऍक्च्युली जर बघायला गेला 2011 पासून हाच प्रश्न सारखा सारखा रिपीट होतोय. ओके, मी तुम्हाला पहिले बोललो की ह्या पीवायक्यू बेस होता पूर्ण हा पेपर, 90% पीवायक्यू बेस होता. बघा, खाली दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आपल्याला. ओके, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. मग आता इथं बघा, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. 18चं उत्तर 1 आहे. नेक्स्ट, समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असते? समासाचे जे एकूण प्रकार पडतात, किती प्रकार पडतात? 4. पहिलं पद महत्वाचं अव्ययभाव समास, दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्वाचे द्वंद्व समास, दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो बहुविरी समास. म्हणजे याचं जे उत्तर आहे, पहिल्या पदाला महत्व म्हणजे कोणता समास आहे? अव्ययभाव समास. उत्तर क्रमांक 2. ठीक आहे, चला पुढचा बघा. जोड्या लावांमध्ये प्रश्न आलेला होता. प्रश्न काय आहे? विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी जे वाक्य असतं हे सरळ सरळ विधान केलेलं असतं. ओके, वाक्यात केवळ विधान असते. म्हणजे एचं उत्तर काय आहे? 4 आहे. मग आता आपल्याला हे कट करावं लागेल जिथं. ओके, 4 कुठे दिसतंय आपल्याला? आज्ञार्थी क्रियापदावरून काय होती? आज्ञा, विनंती, उपदेश या गोष्टी कळतात. म्हणजे बीचं उत्तर किती आहे? 1 आहे. बीचं 1 कुठे दिसतंय? उत्तर क्रमांक 4. उत्तर क्रमांक किती आहे? 4 आहे. सॉल्व आहे. बघा, सिंपल प्रश्न होते, फक्त वेळ खाऊ प्रश्न होते, बाकी काय नाही. आता हा जो पॅसेज जो आहे आलेला परीक्षेला, ओके, तर परीक्षेला हा जो पॅसेज आहे, आपण याचे संभाव्य उत्तर देतो आहे डायरेक्टली. ओके, याच्यामध्ये काही प्रमाणात, नॉर्मल प्रमाणात चेंज होऊ शकतो किंवा होऊ पण शकत नाही. ओके, मग आपण जो पॅसेज जो घेतलेला आहे त्या आधारावर आपण उत्तर काढलेले आहे. आता 21 आहे, उदारमतवाद्यांची भूमिका ही कशी असावी? ओके, अगदी साधी व सरळ, पहिलं उत्तर. ओके, नेक्स्ट, उदारमतवाद कोणत्या आदर्शांना थारा नसतो? तर कोणत्या आदर्शांना थारा नसतो? तर ठोकळेबाज आदर्श, हे लक्षात असू द्या. नेक्स्ट, 23चा प्रश्न आहे की उत्कृष्ट जीवनाच्या प्रश्नांवर उदारमतवादी कोणती भूमिका मांडतात? तर त्याचं उत्तर आहे 1. एकाच गोष्टीचा विचार करावा. नेक्स्ट, 24, उदारमतवाद्यांची जगण्याच्या हक्कांविषयी पुढील भूमिका कोणती? 24 नंबरचा आहे. ओके, तर त्याचं उत्तर आहे, 24चं उत्तर आहे, एक मिनिट, हा, याचं उत्तर हे आहे, हे नाहीये. ओके, 24चं उत्तर 2 आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा बघा प्रश्न, हे पॅसेजवर आहे, मी डायरेक्टली त्याचे उत्तरच देतोय. ओके, तर 25चं उत्तर आहे 3. ओके, उदारमतवादी लोकांनी कोणती गोष्ट अधिक खटकते? खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणे. ठीक आहे, आता आपण ग्रामरकडे चाललेलो आहे, मी तुम्हाला पॅसेजचे उत्तर दिलेले आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? ओके, डोळे चुकवणे नाही येणार, डोळे मारणे नाही येणार, डोळे उघडणे नाही येणार. ओके, डोळा असणे म्हणजे डी बरोबर येईल. म्हणजे उत्तर क्रमांक किती असणार आहे? 3 असणार आहे. यस, सॉल्व झालाय प्रश्न. ओके, पुढचा प्रश्न बघा, काय आहे विचारलेला प्रश्न की खाली दिलेल्या वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावा. आता ओली सुखी करणे काय आहे? ओली सुखी करणे, याचा अर्थ काय होतो? खरे खोटे करून घेणे. ओके, त्याच्यानंतर उसने पारणे फेडणे. ओके, उसने पारणे फेडण्याचं आहे सूड उगवणे. ओके, इंगळ्या डसणे म्हणजे मनाला झोमणे. मग आता ठीक आहे, आपण एलिमिनेशन टेक्निक यूज करू. ओके, अचं उत्तर काय आहे? 4. म्हणजे जे आहे ते कट करून टाकू. ओके, उसने पारणे फेडणे म्हणजे सूड उगवणे. 4, 3. ओके, 4, 3 कुठे दिसतंय आपल्याला? यस, या 2 ऑप्शन मध्ये दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर इंगळ्या डसणे म्हणजे काय? मनाला झोमणे. 4, 3, 2. 4, 3, 2 आपल्याला 1 नंबरच्या ऑप्शन मध्ये दिसत आहे, उत्तर मिळालेलं आहे. ओके, ठीक आहे, एलिमिनेशन टेक्निकने हा सॉल्व्ह झालेला होता. ओके, आणि तो पण तुम्हाला सापडून जाईल हा प्रश्न, एवढा काही विशेष नाहीये. ओके, आता पुढचा प्रश्न बघा, सेम वाक्यप्रचारावरच प्रश्न आलेला आहे. ओके, एलिमिनेशन टेक्निकने सॉल्व्ह करणार आहे. हात ओला करणे, पैसा व भोजन मिळणे म्हणजे एचं उत्तर काय मिळतंय? 4. ओके, मग हे ऑप्शन आपण कट करून टाकू. ओके, हाताचा मळ म्हणजे सहज घडणारी गोष्ट. 4, 1. 4, 1 कुठे दिसते? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. सॉल्व्ह आहे प्रश्न. ओके, ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. ओके, शिती न बाळगणे. शिती न बाळगणे म्हणजे काय? आपण म्हणतो बघा, मला काही टेन्शन नाही, मी काय शिती बाळगणार नाही, मी काही पर्वा करणार नाही त्या गोष्टीची. म्हणजे उत्तर क्रमांक किती आहे? 1 आहे, शिती न बाळगणे. आता पुढचा आहे प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द समूह हा पुलिंगी आहे? पुलिंगी. आता पुलिंगी ओळखायचं असेल आपण कसा ओळखतो? तो
पुलिंगीसाठी तो, स्त्रीलिंगीसाठी ती, आणि नपुसकलिंगीसाठी ते. मग आता आपल्याला बघायचंय की तो हा कुठे कुठे मॅच होतोय. तो रुमाल, तो ग्रंथ, तो देह. उत्तर क्रमांक 1. 30चं उत्तर किती आहे? 1 आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आलेला आहे? वीसपट हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे? म्हणजे 20ची किती वेळा आवृत्ती झालेली आहे? पट, 20 पट वेळा. ओके, म्हणजे याची आवृत्ती झालेली आहे. उत्तर क्रमांक 1 आहे. ओके, नेक्स्ट. गडद निळे जलद भरूनी आले. ओके, जलद या शब्दाखाली अंडरलाईन आहे आणि समास ओळखायला लावलाय. जल देणारा किंवा जल देणारे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याचं उत्तर आहे उपपद तत्पुरुष. ओके, नेक्स्ट. 33 नंबरचा प्रश्न बघा. सिंपल प्रश्न होता, काही एवढा विशेष नव्हता. की खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते, असा प्रश्न विचारलेला आहे. आत्मवाचक मध्ये आपण आणि स्वतः ही सर्वनामे येतात. आता आपण व स्वतः ही कुठे दिसते आपल्याला? उत्तर क्रमांक 1 मध्ये. म्हणजे 33चं उत्तर किती आहे? 1 आहे. सॉल्व आहे. पुढे बघा चला. खालीलपैकी कोणता प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाचा पोट प्रकार आहे? प्रधानत्व सूचक आता 2 प्रकार पडतात. एक प्रधानत्व सूचक उभयनवी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयनवी अव्यय. इथे जर बघितलं, विकल्प बोधक उभयनवी अव्यय जो आहे हा प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाचा काय आहे? प्रकार आहे. म्हणजे 34चं उत्तर काय आहे? 1 आहे. सॉल्व आहे. पुढे जाऊ चला. नेक्स्ट. क्रियापदवर प्रश्न आलेला आहे. सिंपल प्रश्न होता की क्रियापद म्हणजे काय? की जो शब्द क्रिया दाखवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे? की अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. म्हणजे 35चं उत्तर किती आहे? 2 आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा आहे. पुढचा काय प्रश्न विचारलाय की पुढीलपैकी पूर्ण अभ्यस्त म्हणजे दोन्ही ठिकाणी सारखे सारखे शब्द आपल्याला पाहिजे. पूर्ण अभ्यस्त. पूर्ण अभ्यस्त कोणता आहे? ओके, कागदपत्र सारखे सारखे नाहीये, गोडधोड सारखे सारखे नाहीये, ओके, डावपेच सारखे सारखे नाहीये. तर पुढे पुढे आहे. उत्तर क्रमांक 2. 36चं उत्तर आहे 2. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. ओके, आता इथे जर बघितला, हा जरा भला मोठा प्रश्न वाटू राहिलाय. अचूक विधाने ओळखा. आपण हा एलिमिनेशन टेक्निकने सॉल्व्ह करू. जास्त म्हणजे आपल्याला कमी वेळ लागेल. ओके, अचूक विधाने ओळखा म्हणजे योग्य उदाहरण ओळखायचं आपल्याला. उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाही. हे सेंटेन्स बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात. नाही. ओके, हे सेंटेन्स चुकीचं आहे. ओके, शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षर लावून जे तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय म्हणतात. यस, ए आणि सी काय आहे? बरोबर आहे. उत्तर क्रमांक 1 मिळालेलं आहे उत्तर आपल्याला. सॉल्व्ह झालाय प्रश्न. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहे? म्हणजे जो संस्कृत मध्ये बदल होऊन मराठीत आलाय त्यांना अशा आपण काय म्हणतो? तद्भव शब्द. आता इथे जर बघितला, कान, चाक, आग. आता कान म्हणजे काय? कर्ण. चाक म्हणजे काय? चक्र. आग म्हणजे काय? अग्नी. ओके, हा एक उत्तर येईल तद्भव. यस. घर म्हणजे आपण काय म्हणतो? गृह. ओके, गाव, ग्राम. ओके, कर्म म्हणजे काय? काम. म्हणजे ए आणि बी हे उत्तर काय आलं पाहिजे? बरोबर आलं पाहिजे. उत्तर क्रमांक 2. 38चं उत्तर काय आहे? 38चं उत्तर काय आहे? 1 आहे. ए आणि बी बरोबर. चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. शब्दसिद्धी या प्रकारांवरच होता. ओके, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि फारशी शब्द या घटकांवर हा प्रश्न विचारला आहे. तत्सम शब्द कोणता आहे? तर अरण्य. ओके, हा तत्सम शब्द आहे. तद्भव शब्द हा दूध आहे. ओके, देशी शब्द हा उतरंड आहे. ओके, आणि फारशी शब्द कमान आहे. ओके, मग तत्सम काय आहे? 4. ओके, मग 4 कुठे दिसते आपल्याला? ते आपण ते कॅन्सल ते हे करू. तद्भव काय आहे? दूध. ओके, म्हणजे 3. ओके, देशी शब्द उतरंड म्हणजे 2. उत्तर क्रमांक 2 मिळालेलं आहे आपल्याला. यस, सॉल्व्ह झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. बघा, आता इथे प्रश्न विचारला की फारशी अधिक फारशी असा सामासिक शब्द त्यांनी विचारलाय. तर फारशी अधिक फारशीचा कॉम्बिनेशन वाला. ओके, त्याचं उत्तर आहे डावपेच. उत्तर क्रमांक 1. किती आहे? डावपेच. उत्तर क्रमांक 1. नेक्स्ट चला पुढचा प्रश्न बघा की खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. ओके, अधोरेखित शब्द केलाय दप्तर. काय केलाय? दप्तर. आता ठीक आहे. आता नेमका दप्तर हा काय रोल प्ले करतो ते आपल्याला बघायचं याच्यामध्ये. आईने वृंदाचे फाटलेले दप्तर शिवले. ओके, शिवणारी कोण आहे? आई आहे. म्हणजे आई कोण आहे? करताय. पण आई खाली अंडरलाईन नाहीये. दप्तर. ओके, शिवण्याची क्रिया कशावर घडलेली आहे? दप्तरावर घडलेली आहे. म्हणजे दप्तर काय आहे? कर्म आहे. किंवा तुम्ही याला कर्मपूरक पण म्हणू शकतात. हे लक्षात असू द्या. कर्मपूरक. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. म्हणजे 41चं उत्तर काय आहे? 2 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे? सोपा प्रश्न होता. उद्देश विस्तार, विधेय विस्तार या घटकावर हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय बघा. योग्य जोड्या लावा. उद्देश. उद्देश म्हणजे काय? कोण? थोडक्यात करताच. कोण? क्रियापदाचा करता. म्हणजे काय? उद्देश प्रत्यक्ष करता. 3 ने स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? 3 आहे. उत्तर क्रमांक
4. उत्तर क्रमांक किती आहे? 4 आहे. ओके, मग विधेय आपण क्लिअर करून घेऊ. क्रियापद व क्रियासंबंध. उद्देश विस्तारक. ओके, उद्देश विस्तारक म्हणजे काय? शब्दाचे विशेषण अथवा विशेषण बंध आणि विधेय विस्तार म्हणजे काय? क्रिया विशेषण किंवा क्रिया विशेषण बंध. सिंपल होता प्रश्न, एका याच्याने सॉल्व्ह होत होता. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. केवढी उंच इमारत ही, या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात करायचंय. विधानार्थी सिंपल एक विधान केलेलं विधान आपल्याला ओळखायचंय. केवढी उंच इमारत ही, ही इमारत खूप उंच आहे. हे बरोबर आहे. ओके, ही इमारत उंचच उंच आहे. नाही. ओके, ही पण चूक, हे पण चूक. म्हणजे उत्तर क्रमांक 1 आहे. ए बरोबर आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. खालीलपैकी संख्यावाचक क्रिया विशेषणाचा प्रकार कोणता? संख्यावाचक बरं का, संख्यावाचक. हे जर बघितलं कालवाचक, गतिदर्शक, क्षणवाचक, हे कालवाचकचे प्रकार आहे. मग हा जो आहे अपकर्षवाचक, हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. ओके, नेक्स्ट. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. मला गाणे आवडते. ओके, सरळ सरळ विधान केलेलं आहे. उत्तर क्रमांक 2 आहे. उत्तर क्रमांक किती आहे? 2 आहे. नेक्स्ट पुढचा आहे. पुढचा बघा 46 नंबरचा प्रश्न. ओके, एकदम सोपा होता. अमृत, इथे तुमचे समानार्थी शब्द पाठच पाहिजे. सुधा, पियुष. ओके, पोपट, राघू, रावा, शुक. ओके, अनल, विस्तव, पावक, अग्नी, वनी, वैश्वानर, अंगार. ओके, चंद्र, इंदू, शशी, सुधाकर, हिमांशू, रजिनाथ, तारापती. ओके, हे पाठच पाहिजे होते. अमृतचं होतं सुधा, पोपटचं होतं शुक, अनलचं होतं विस्तव आणि चंद्रचं होतं हिमांशू. ओके, म्हणजे 4 ने स्टार्ट आहे. 4 4 1 4 1 आपल्याला शोधायला लागेल. 4 1 कुठे दिसते? उत्तर क्रमांक 1 आहे. उत्तर क्रमांक किती आहे? 1 आहे. सिंपल होता प्रश्न, पाठांतर पाहिजे फक्त इथे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. ओके, पुढीलपैकी कोणते महाप्राण वर्ण आहेत? महाप्राण म्हणजे ह मिसळून तयार झालेले वर्ण. मग चेक करायला लागला आपल्याला. ओके, ख, घ, छ. उत्तर क्रमांक 1. ओके, क्लिअर आहे, सिंपल आहे. पुढचा जो प्रश्न आहे 48 नंबरचा, हा ऍज इट इज कॉपी पेस्ट आहे पेपरला आलेला. ओके, मागच्या पीवायक्यूला म्हणजे पीवायक्यू जर आपण बघितला सेम, फक्त इथं ऍड काय झालंय, हे हतबलता नाहीये त्याचं फक्त उत्तर. ठीक आहे. कपिला षष्टीचा योग म्हणजे काय? विलक्षण योगायोग, अपूर्व घटना, पुष्कळ काळाने येणारी संधी. म्हणजे ए बी सी हे बरोबर आलं पाहिजे. उत्तर क्रमांक 3 आहे याचं. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढचा काय आहे? काय आहे? मात्रा या शब्दाला खालीलपैकी विविध अर्थाचे पर्याय कोणते? मात्रा. ओके, औषधाची गोळी नाही, औषधाचे प्रमाण जर असतं तर बरोबर असतं. हे चुकीचं आहे. मृत्यू पण चुकीचा आहे. माप पण चुकीचं आहे. म्हणजे उपाय हे बरोबर आहे. फक्त ए बरोबर. 49 उत्तर काय आहे? 1 आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. ओके, पाठ. आता पाठ जो आहे, पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ, पण जे योग्य अर्थ आपण तिथे बघून घेऊ. बसण्याचा पाठ होतो. ओके, पाण्याचा पण पाठ होतो. विवाहाचा पण प्रकार आहे. शरीराची मागील बाजू हा नाही आहे. ओके, म्हणजे तोच चुकीचा अर्थ आहे. म्हणजे डी हे काय यायला पाहिजे? बरोबर आलं पाहिजे. उत्तर क्रमांक 4. बघा, आता तुम्ही जर बघितलंय, हा जो पेपर होता, हा पेपर सोपा कोणाला होता ते मी तुम्हाला क्लॅरिटी देऊन देतो. ज्यांनी प्रॉपरली मागील वर्षाचे सगळ्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास केलेला आहे प्रॉपरली, त्यांच्यासाठी हा पेपर एकदम म्हणजे अगदी सोपा होता. ओके, ठीक आहे. आणि शुभेच्छाच देतो मी तुम्हाला. तुमचे नक्की चांगले मार्क येऊ. पेपर सोपा होता. ओके, तुम्ही मार्क काढून घ्या या हिशोबाने तुमचे. आणि पॅसेजचे जे काही आपण मार्क काढलेले आहे, ओके, त्याच्यामध्ये नॉर्मल प्रमाणात एखाद्या याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, पण ऑलमोस्ट सगळे बरोबर त्याचे येणार आहे.